चित्राचे निरीक्षण करा आणि त्यातील वस्तूंचे आकार ओळखा। बघा मुलांनो, इथे एक चित्र दाखवलेलं आहे। हे वाढदिवसाचं चित्र आहे। यामध्ये काही भेटवस्तू आलेल्या आहेत, काही एक टोपी आहे, त्यानंतर त्यामध्ये रुबिक क्यूब आहे, एक चेंडू दिसत आहे आणि आता आपल्याला या वस्तूंचे आकार ओळखायचे आहेत। निरीक्षण करून सारणी पूर्ण करा। बघा, इथे एक तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये 3 कॉलम केलेले आहे। एकामध्ये आहेत वस्तू, दुसऱ्या कॉलममध्ये आहे वस्तूंच्या आकारांशी जुळणारे भौमितिक आकार आणि तिसऱ्या याच्यात आहे भौमितिक आकाराचे नाव। बघा, इथे एक उदाहरण म्हणून करून दाखवलेले आहे। त्यानंतरची बघा दुसरी वस्तू आहे रुबिक क्यूब। बघा, हा रुबिक क्यूब तर तुम्हाला माहितीच आहे। त्याच्या भौमितिक आकाराशी जुळणारा आकार समोर दिलेला आहे आणि त्याचे भौमितिक नाव आहे घन। बघा, त्यानंतरची तिसरी वस्तू आहे केक। केक तर तुम्हाला माहितीच आहे आणि मग केकच्या आकाराशी जुळणारा भौमितिक आकार त्याच्या पुढे दाखवलेला आहे आणि या आकाराचं भौमितिक नाव आहे दंडगोल। त्यापुढील 4 नंबरची वस्तू दिसत आहे आपल्याला, ती आहे एका विदूषकाची टोपी। तसेच वाढदिवसाच्या दिवशी देखील तुम्ही ही टोपी डोक्यात घालतात। मग तिचा जुळणारा भौमितिक आकार हा समोर दिलेला आहे आणि त्याचे भौमितिक नाव आहे शंकू। त्यानंतरची बघा सगळ्यात शेवटची वस्तू, ती तर तुम्हाला परिचितच आहे, तो आहे बॉल आणि मग त्या आकाराशी जुळणारा भौमितिक आकार त्याच्या समोर दिलेला आहे आणि त्याचे भौमितिक नाव आहे गोल। अशा प्रकारे वस्तू आणि वस्तूंच्या आकारांशी जुळणारे भौमितिक आकार आणि भौमितिक आकाराचे नाव आपण समजून घेतले। ओळखा मी कोण। 1. मला 2 वक्रकडा आणि 1 वक्रपृष्ठ आहे, पण एकही कोपरा नाही। उत्तर आहे दंडगोल। 2. मला 1 कोपरा, 1 वक्रपृष्ठ आणि 1 सपाट पृष्ठ आहे। शंकू। 3. मला एकही कोपरा नाही, एकही कडा नाही, फक्त 1 वक्रपृष्ठ आहे। उत्तर आहे गोल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।